नाव सांगा तुमचं. माझं नाव डॉक्टर विजय विष्णू दळवी. मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रत्नागिरी तालुक्यामध्ये जे कृषी संशोधन केंद्र आहे शिरगाव येथे, तिथे मी एक प्रभारी अधिकारी भात पैदासकार म्हणून मी काम करीत आहे. डायबेटिक पेशंटसाठी नवीन जात तुम्ही विकसित केलेलं काय नेमकं सांगाल? या जातीमध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत आणि ही डायबेटिक पेशंटसाठी भात काढण्यासाठी, विशेषतः भात काढण्यासाठी कशी फायदेशीर असू शकते? हां, साधारणपणे आपण ज्याही मधुमेह हा जो रोग म्हणतो आपण माणसाला, त्या मधुमेहावाल्याला ज्याला आहे त्याला डॉक्टर सांगत असतात की तुम्ही गोड खाऊ नका आणि तांदूळ किंवा भात कमी खा किंवा खाऊ नका असं नेहमीच सांगत असतात. त्याचं कारण म्हणजे गोड खाण्याने किंवा म्हणजे शुगर आपण जो म्हणतो तो शुगरचं प्रमाण रक्तातलं वाढत असतं. तांदूळने जो जुना तांदूळ आहे आपल्याकडे, जो आपण सफेद तांदूळ खातो, तो सफेद तांदूळ खाल्ल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण असतं आणि ते कार्बोहायड्रेट्स जर आपण खाल्ले तर त्याचं शुगरमध्ये रूपांतर लवकर होतं, फास्ट होतं. तर त्याच्यासाठी डॉक्टरांचं सांगणं असतं की तुम्ही हे कमी खा. तर अशासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2018 साली साधारणपणे रत्नागिरी 7 ही लाल तांदळाची जात विकसित केली आहे. ही रत्नागिरी 7 ही हळवी जात 115 दिवसात तयार होते पावसाळ्यामध्ये आणि याचा दाणा आखूड जाड आहे आणि उत्पन्न भरपूर आहे. साधारण 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं उत्पन्न मिळतं. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये 3 मुख्य घटक आहेत. एक म्हणजे झिंक आहे, आयर्न आहे आणि तिसरं जे आपण म्हणतो ग्लायसेमिक इंडेक्स. हा ग्लायसेमिक इंडेक्स हा शुगरसाठी खूप महत्त्वाचा असतो किंवा डायबिटिकसाठी महत्त्वाचा असतो. जर तो 55 पेक्षा जास्त असेल तर अशा तांदळाच्या जाती खाऊ नयेत, म्हणजे ज्याच्यामध्ये शुगर कन्व्हर्जनचं प्रमाण जास्त असतं. तर याच्यामध्ये साधारणपणे 50 ते 52 आहे. हा मीडियम आहे आणि जर लेस दॅन 50 असेल, 50पेक्षा जर कमी असेल तर ती अतिउत्तम आहे. तर अशा पद्धतीने हे ग्लायसेमिक इंडेक्स आणि झिंक आणि आयर्न चांगलं असल्यामुळे ही जी जात आहे ह्याच्यापासून जो तांदूळ मिळतो तो जर डायबेटिक पेशंटने खाल्ला तर त्याला डायबिटीसचं प्रमाण हे राखणं किंवा कमी करणं त्याच्यासाठी उपयोगी पडू शकेल. तर ज्याला आपल्याला माहिती आहे की जेवणामध्ये शेवटी भात खाल्ल्याशिवाय ते जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. अशा लोकांनी जर रत्नागिरी 7च्या तांदळाचा जर भात खाल्ला तर त्यांना नक्कीच समाधान मिळेल की आपण जेवण केलं. तर हा आजकाल तांदूळ मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आलेला आहे आणि काही मॉलमध्ये पण मिळतो आहे. काही ठिकाणी रस्त्याला ज्यावेळी पर्यटक आलेले असतात किंवा दुकानात आहेत, हायवेला मुंबई गोवा जो हायवे म्हणतो संगमेश्वर तालुक्यामध्ये, लांजा तालुक्यामध्ये किंवा खाली आपण देवगडमध्ये गेलो तर इथे रत्नागिरी 7चा लाल तांदूळ आणि लाल पोहे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. ही कोणती जात आहे आणि अजून कोणत्या जाती तुम्ही विकसित करतात त्यांची संशोधन सुरू आहे? हां, हे आता आज जर आपण म्हटलं तर भारत हा स्वयंपूर्ण देश झालेला आहे भात पिकामध्ये. भात उत्पादनामध्ये आपण म्हणजे आपली जी सगळी गोडाऊन्स आहेत भारतातली संपूर्ण भरलेली आहे. म्हणजे आपण उत्पादकतेचा विचार केला तर भरपूर जोरात उत्पादकता वाढलेली आहे. आपली कोकणची सुद्धा उत्पादकता जी 1970-80 साली जी 1.5 टन होती ती आपण आज 3.5 टन म्हणजे 35 क्विंटलपर्यंत गेलेलो आहोत. आणि जर काही शेतकरी ह्या आपल्या नवीन अधिक उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत त्याचं उत्पादन 70 ते 80 क्विंटलपर्यंत पण काढतात. की कारण पण तिथे महत्त्वाचं आहे तिथे म्हणजे न्यूट्रिएंट्स मॅनेजमेंट अँड प्लांट प्रोटेक्शन, म्हणजे शेणखताचा वापर, रासायनिक खताचा योग्य वापर कमी प्रमाणात वेळेवर. आणि जर रोग आणि कीड असेल तर रोग आणि किडीचा वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादकता आपल्याला 70 ते 80 क्विंटलपर्यंत सुद्धा नेता येते. तर आता उत्पादकतापेक्षा आता आपण ज्यावेळी कोरोना आला तर कोरोनानंतर प्रत्येकजण विचार करतो की क्वालिटी राईस कसा मिळेल. क्वालिटी राईसमध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी मग एक तर बारीक तांदळाची जात पाहिजे किंवा एक बासमतीसारखी तांदळाची जात पाहिजे, क्वालिटी राईसचा विचार करतो. त्याचबरोबर ज्यावेळी आपण न्यूट्रिशनलचा विचार करतो त्यावेळी आपल्याला मग कॅल्शियम रिच, प्रोटीन रिच किंवा मॅग्नेशियम रिच, झिंक रिच, आयर्न रिच. कारण ह्या डॉक्टरकडे गेलो की ह्या आपल्याला गोळ्या देतात, कॅल्शियम तुम्हाला कमी आहे कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, झिंकच्या गोळ्या घ्या. तर आमचा आता विद्यापीठाचा असा विचार आहे की ह्या गोळ्यांच्या ऐवजी तर ते न्यूट्रियंट्स आपल्याला तांदळाच्या माध्यमातून जर देता आलं
तर ते खूप योग्य ठरेल. तर अशा पद्धतीचे प्रोटीन रिच असणाऱ्या काही जाती आहे ह्या आम्ही इथे विकसित केलेल्या आहेत आणि ते सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर टेस्टिंगमध्ये आहेत, स्थानिक जातीवरच आपल्याला टेस्टिंगमध्ये आहेत. तर त्याचं योग्य प्रमाण जर आपल्याला सगळ्या ठिकाणी मिळालं, स्टेबिलिटी मिळाली त्याच्यामध्ये, तर ते 2-3 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकतात. ह्या प्रजातीला आता रिस्पॉन्स कसा मिळतो? ह्या जातीला आता रत्नागिरी 7 या जातीला चांगलाच रिस्पॉन्स आहे. त्याची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. याच्यामध्ये काय होतं की विद्यापीठाकडे तसं प्रक्षेत्र कमी आहे आमच्याकडे. आपण काही जातींचं बीजोत्पादन हे शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा घ्यायला लागलो आहोत. परंतु रत्नागिरी 7चं बियाणं अजून मोठ्या प्रमाणात जरी आपण केलं तरी ते बियाणं संपण्यासारखं आहे. मोठ्या प्रमाणात बियाणं निर्माण करणं हे विद्यापीठाचं काम नसून ते महाबीज किंवा सीड कॉर्पोरेशन त्याच्यासाठी वेगळं आहे, महामंडळ आहे. तर त्यांनी जर याच्यात मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला, आम्ही बऱ्याच मिटिंगमध्ये त्यांना सांगत असतो की ह्या बियाणं तयार करायची बियाण्याची मागणी आहे आणि सर्वसाधारण जे इतर सफेद तांदळाची जाती आहेत त्याच्यापेक्षा ह्यात बियाण्याला जास्त मागणी आहे. तर त्या महाबीजच्या मार्फत आपल्याला मोठ्या प्रमाणात जाता येईल आणि बियाणं उपलब्ध करून देता येईल. स्थानिक पातळीवर जोपर्यंत बियाणं जात नाही प्रत्येक तालुका लेवलला किंवा गाव लेवलला, तोपर्यंत आपल्याला याचं प्रोडक्शन वाढवता येणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.